आपण वेगवेगळ्या गोष्टी इथं समजून घेण्याचा सगळेजण प्रयत्न करत असतो. असं आहे बघा, तुम्ही इथं येता, महिनाभर इथं राहता, तर हे कशासाठी आहे? महिनाभर इथं राहणं कशासाठी? कारण की बऱ्याचदा अनेकांचा प्रश्न असतो की नाही, मी येऊन जाऊन घेतो ना ट्रीटमेंट, ॲडमिट व्हायची कशाला गरज आहे? तरीसुद्धा काही पेशंटच्या बाबतीमध्ये किंवा काही ॲडिक्टच्या बाबतीमध्ये ॲडमिशन हे ॲडवायजेबल असतं किंवा ते गरजेचं असतं. म्हणजे माझ्याकडे असे खूप सारे ॲडिक्ट्स आहेत की ज्यांनी फक्त मला OPDमध्ये येऊन दाखवलं, 1-2 वेळेस ट्रीटमेंट घेतली, 2-3 वेळेस फॉलोअपला आले आणि त्यानंतर त्यांनी वर्षानुवर्ष दारू पिलेली नाही. असे खूप जण आहेत. म्हणजे असं नाही आहे की OPDला येऊन ट्रीटमेंट घेणाऱ्यांची दारू सुटत नाही, ती सुटू शकते. फक्त ती सुटण्यासाठी त्याचं जे मोटिवेशन असतं, काय असतं? मोटिवेशन. म्हणजे मला दारू सोडायचीच आहे याची जी इच्छा असते, आपण मागे बोललो होतो की तीव्र प्रामाणिक इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आणि बेसिक रिक्वायरमेंट आहे कुठलीही गोष्ट अचीव करण्यासाठी. तर ते मोटिवेशन किंवा त्याला आपण मराठीमध्ये आपली प्रेरणा असं म्हणू, आंतरिक प्रेरणा, ते मोटिवेशन खूप स्ट्रॉंग लागतं. मग एकदा ते जर खूप ठरवलेलं असलं की नाही आता नाही बस, तर मग काही जण असेही असतात की जे डॉक्टरकडे जात नाहीत, आपल्या घरी बसून ठरवतात की नाही आजपासून बस, आणि ते बंदही करतात. वर्षानुवर्ष पुढं दारूला स्पर्शही करत नाहीत. काही जणांना मात्र सुरुवातीला थोड्याशा सपोर्टची गरज लागते. ते आता हे सपोर्ट 2 पद्धतीनं आपल्याला गरजेचे असतात. एकाला म्हणूयात आपण जो विड्रॉवल येतो, दारूची शरीराला झालेली सवय, मनाला झालेली सवय, आणि त्यामुळे ते न मिळाल्यानंतर येणारा विड्रॉवल, मग झोप न लागणं, अस्वस्थ होणं, बेचैन होणं, भास होणं, हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात. तर ते विड्रॉवल मॅनेज होत नसतात आणि त्याच्यामुळं ती जी पिण्याची तीव्र इच्छा असते त्या विड्रॉवलमधून बाहेर पडण्यासाठी, ती मग हँडल करता येत नाही आणि म्हणून त्यांना परत परत इच्छा असून सुद्धा पिण्याकडे वळत असतात. मग अशा वेळेस त्यांना तो सपोर्ट गरजेचा असतो की डॉक्टरांकडे गेलो, आपण ट्रीटमेंट घेतली, त्यांनी दिलेल्या औषधांनी आपला विड्रॉवल मॅनेज झाला आणि आता आपण ठरवलेलं आहे, आता आपण थांबवू शकतो. काही जणांना ह्या शारीरिक ह्याच्यासोबतच थोड्याशा मार्गदर्शनाची, थोड्या मानसिक आधाराची, की नाही तू करू शकतोस, तुला करता येईल, तुला काही प्रश्न निर्माण होणार नाही, तुला जर काही अडचणी आल्या तर त्याला मदत करायला आम्ही आहोत. आणि मग ते करण्यासाठी स्वतःच्या मनाला कसं सांगायचं, स्वतःशी काय बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना थोड्या 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 बेसिक सांगितल्या तरीसुद्धा मग त्यांना ते पुरेसं ठरतं. पण जेव्हा आपलं व्यसनावरचं अवलंबित्व जास्त असतं आणि आपल्याला प्रयत्न करूनसुद्धा सहजासहजी सोडता येत नाही, आपण परत परत तिकडं वळायला लागतो, अशा वेळेस मात्र आपल्याला ॲडमिशनची गरज असते. आता ह्या ॲडमिशननी साध्य होणाऱ्या गोष्टी काय असतात? पहिली गोष्ट साध्य होते की आपला सगळा विड्रॉवल खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेज होतो आणि त्याच्यामुळं आपले शारीरिक त्रास हा हळूहळू कमी होत जातो. म्हणजे आपण ॲव्हरेज बघतो की कुठलाही पेशंट नवीन पहिल्या दिवशी ॲडमिट झाला तर त्या दिवशीची त्याचं चेहऱ्यावरचे हावभाव, त्याचे बॉडी लँग्वेज, आणि तोच पेशंट इथं ज्यावेळेस 10 दिवस 15 दिवस राहतो त्याच्यानंतरचं त्याचं शारीरिक स्वास्थ्य, ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. तुम्हाला स्वतःलाही जाणवलं असेल की पहिल्या दिवशी कसं वाटत होतं आणि आज 10 दिवसानंतर आपल्याला कसं वाटतंय आतून. म्हणजे तो जो कम्फर्ट शरीराचा वाढतो, म्हणजे तो विड्रॉवल मॅनेज होतो चांगल्या पद्धतीनं. दुसरं की 1 महिन्याचा कालावधी आपल्याला भले जबरदस्तीनं असेल पण आपल्याला काही दारूचा स्पर्श मिळत नाही. आणि मग ती जी मनाची तगमग असते, आम्ही ज्यावेळेस बऱ्याचदा तुमचे नातेवाईक ॲडमिट करायला येतात, आम्ही महिना कशासाठी, किंवा तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आता माझे विड्रॉवल कमी झालेत, मी छान आहे आणि आता मी ठरवलं आहे आणि मला जाऊ द्या की घरी, मग आता कुठं मला त्रास आहे. पण हे जाऊ द्या की घरी जे असतं
ते शरीराची अस्वस्थता कमी झाली तरी मनाची अस्वस्थता अजून पूर्णपणाने कमी झालेली नसते आणि त्याच्यामुळं ती जायचं आहे त्यामुळे मी सांगतो की पहिले 7 दिवस हे शारीरिक विड्रॉवलच्या मॅनेजमेंटचे, नंतरचे 7 दिवस आपल्याला इथं थांबावं लागणार आहे हां, याची मानसिक तयारी होण्याची, म्हणजे मानसिक विड्रॉवल मॅनेज होण्याची. आणि मग त्याच्यानंतर जे पुढचे 10-15 दिवस आपण इथं थांबतो तर त्यावेळेला आपल्याला इथं काय चाललं आहे याच्याकडं थोडंसं लक्ष लागतं. आणखी तुम्ही स्वतःच बघा की पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही इथं सेशनला बसलायत, त्या दिवशी ते जे सांगतायत ते किती डोक्यात घुसतं, आणि तेच 20व्या दिवशी तुम्ही सेशनला बसलायत आणि त्या दिवशी ते जे सांगतायत समोरचे तर ते किती डोक्यात बसतं. ह्याच्यात खूप फरक असतो. कारण की 20व्या दिवसापर्यंत आपली शारीरिक अस्वस्थता गेलेली असते, मानसिक अस्वस्थता गेलेली असते. चला आता 10 दिवस राहायचं आहे आपल्याला, ह्याची मानसिक तयारी झालेली असते. मग आता थांबलोच आहेत तर मग ह्याने काय सांगायला ते ऐकू, ते ऐकण्याची तयारी होते. मन शांत असल्यामुळे ते जे ऐकतोय ते थोडंसं मेंदूपर्यंत पोचून ते आपल्या मनामध्ये रुजण्याची शक्यता वाढते. म्हणजे त्यानंतरच्या 10-15 दिवसातल्या काउन्सिलिंगचा असेल, ग्रुप सेशन्सचा असेल, फायदा जास्त होण्याची शक्यता असते. म्हणजे आपल्याला काय मिळतं की शारीरिक स्वास्थ्य मिळतं, मानसिक अस्वस्थता कमी होते, आणि मग हे सगळा जो आजाराचा भाग आहे हा नेमका काय प्रकार आहे बाबा, कशामुळं, मग याच्यामध्ये माझ्यात झालेले बदल कसे कसे आहेत, माझ्या चुका कुठल्या आहेत, माझ्या परिस्थितीतले प्रश्न कुठले आहेत, माझ्या नात्यांमधले प्रश्न कुठले आहेत, त्यातले नेमके मला वाटणारे आणि ॲक्च्युअलमध्ये असणारे, हा मुद्दा लक्षात घ्या. बघा, मला वाटणारे प्रश्न आणि ॲक्च्युअलमध्ये असणारे प्रश्न हे सारखेच असतील असं नाही. म्हणजे मला माझ्या नात्यांबद्दल जे वाटतं की माझ्या नवरा बायकोमध्ये, आईवडिलांमध्ये, भावंडांमध्ये जे काही प्रश्न आहेत ते माझ्या दृष्टिकोनातून असलेले प्रश्न आणि ॲक्च्युअलमध्ये असलेले प्रश्न हे सारखेच असतील असं गरजेचं नाही बरं का. बऱ्याचदा मी फक्त माझ्या दृष्टिकोनातून विचार करत असतो, त्याच्यामुळं समोरच्याचा दृष्टिकोन मला कळतच नाही. म्हणजे त्याचं थोडंसं साधं उदाहरण सांगतो की ज्यावेळेस तुम्हाला विचारतो की याचं दारू पिणं किती आहे हो, तुम्ही म्हणता माझं दारू पिणं एवढं आहे. ज्यावेळेस तुमच्या घरच्यांना विचारतो याचं दारू पिणं केवढं आहे हो, ते म्हणतात एवढं आहे. आणि ते बऱ्याचदा जे असतं आम्ही ज्यावेळेस असेस करतो त्याच्या नजरेतून, तुमच्या नजरेतून, आमच्या अभ्यासातून, त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की ते एवढं आहे. समजायला का? म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून प्रश्न एवढा आहे, घरच्यांच्या दृष्टिकोनातून त्याचा प्रश्न एवढा आहे, आणि ॲक्च्युअलमध्ये तो एवढा आहे. असं का होतं? इथं तुम्ही प्रश्न निर्माण करणार आहेत त्यामुळे तुम्ही त्याला मिनिमाइज करता. हे जे आहेत प्रश्नाचा परिणाम भोगणारे आहेत त्यामुळे ते त्याला मॅक्झिमम, कारण की त्यांना त्रास व्हायला लागला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही बघतो तर आम्ही ना प्रश्न निर्माण करणारे आहेत ना प्रश्नाचा त्रास भोगणारे आहेत. तर त्यामुळे त्रयस्थपणानं आम्ही त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस त्याचा ॲक्च्युअलमध्ये मॅग्निट्यूड किती आहे, म्हणजे तुम्हाला वाटतो तो तेवढा कमी पण नसतो आणि घरच्यांना वाटतो तेवढा तो मोठा पण नसतो. मग आम्हाला काय करावं लागतं की यांची काउन्सिलिंग करताना यांना या लेवलवर आणावं लागतं आणि तुमची काउन्सिलिंग करताना तुम्हाला या लेवल, म्हणजे जेव्हा याला पण आणि याला पण एवढा प्रश्न आहे हे लक्षात यायला लागतं, मग आता त्याच्यावर उत्तरं कशी शोधायची, या सगळ्या बाबींविषयी आपल्याला थोडासा विचार करायला वेळ मिळतो. आणि काय असतं की बाहेर जेव्हा आपण असतो त्यावेळेस आपण बहिर्मुखी असतो. कसे असतो? बहिर्मुखी. म्हणजे आपल्याला 1000 बाहेरचे स्टिम्युलाय असतात, 1000 कामं असतात, 1000 प्रश्न असतात, आणि त्या प्रत्येक प्रश्नाला सामोरे जाताना आपल्याला स्वतःकडे बघायला बऱ्याचदा वेळ मिळतच नाही. पण जेव्हा तुम्ही इथं येता
तेव्हा आम्ही काय करतो की तुमच्या शरीराला ह्या एवढ्या 7,000 स्क्वेअर फूटमध्ये लिमिटेड करून टाकतो. त्यामुळे आता रोज तुम्हाला कोणी मित्र भेटायला येत नाही, रोज कुठलं दारूचं दुकान दिसत नाही, रोज व्यवसायातले प्रश्न नाहीत किंवा नोकरीचे प्रश्न नाही आहेत, रोज बायकोसोबत, पोरांसोबत, आईवडिलांसोबत काहीच नाही आहे. इथं काय आहे? इथं फक्त आपण आहेत. आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीच्या प्रश्नासाठी एकत्र आलेले आहेत. आणि इथं जो काही शेड्यूल आहे तो सगळा माझ्या एका स्पेसिफिक प्रश्नावर फोकस्ड असा सगळा शेड्यूल इथं तयार केलं गेलेलं आहे. त्यामुळे माझा फोकस हे माझं व्यसन, त्या व्यसनासाठी झालेली कारणं, त्या व्यसनाचे माझ्यावर झालेले परिणाम, त्या व्यसनाचे इतरांवर झालेले परिणाम आणि या सगळ्या प्रश्नातून बाहेर पडण्यासाठी काय काय करायला पाहिजे या एवढ्याच गोष्टींवर माझा फोकस जास्त राहतो. 100% नाही. कारण की आपलं मन मात्र, आपण शरीर जरी बांधलं तरीसुद्धा म्हणजे माझ्याकडं काय क्षमता आहे की तुमच्या शरीराला इथं बंदिस्त करून ठेवू शकतो मी, तुमच्या मनाला नाही. त्यामुळं तुम्ही इथं बसलेले आहात, आता मी तुमच्यासमोर उभा आहे, तर मी तुमच्याशी बोलतोय, तर हे माझं बोलणं जे काही आहे किंवा मला जे काही तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे ते तुमच्या कानापर्यंत पोचवणं हे माझ्या हातात आहे. पण कानापासून मनापर्यंत पोचवणं हे तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्ही आत्ता इथं बसलायत पण त्यांचं लक्ष आत्ता शेतात काय चाललंय ह्याच्यावर जर असेल, किंवा आत्ता माझी बायको काय करत असेल याच्यावर जर असेल, किंवा मला इथं का बरं जबरदस्तीनं आणून डांबून ठेवलंय, काय गरज होती याच्यावर असेल, तर माझे शब्द तुमच्या मनापर्यंत पोचणार नाहीत, त्याचा इम्पॅक्ट होणार नाही. त्यामुळं पण तरीसुद्धा आम्ही म्हणतो की महिनाभर इथं राहिल्यानंतर किती लक्ष देईल बाहेर. थोडा वेळ तर इथे येईल. म्हणजे इथं तासभर बसलात, जरी तुम्ही 50 मिनिट बाहेर फिरून आलात मनानं, 10 मिनिट तर ऐकाल. त्यामुळं हे आमच्या नियंत्रणातल्या गोष्टी. त्यामुळं हा त्या ॲडमिशनचा फायदा असतो आणि त्याच्यासाठी आम्ही हा सगळा आपण प्रयत्न करत असतो. पण मग हा जो प्रयत्न आहे हा इथून सुरुवात कुठून होते? आपण म्हणालो की त्यासाठी आपल्याला मोटिवेशन. आता हे मोटिवेशन म्हणजे काय असतं नेमकं? मोटिवेशन म्हणजे नेमकं काय? त्याला मानसशास्त्रामध्ये ह्या मोटिवेशनची जी डेफिनेशन आहे, म्हणजे आपण त्याला परत की हा मी आहे आणि हे माझं ध्येय आहे किंवा गोल आहे, मग कुठलंही असेल बरं का. आता आपल्यासाठीचं आत्ताचं सध्याचं ध्येय काय आहे? व्यसनापासून आपल्याला दूर राहायचं आहे, व्यसनापासून मुक्त व्हायचं आहे, हे ध्येय आहे. मग ते आपल्यासाठी इतरही कुठलंही, म्हणजे मला बिझनेस करायचा आहे, मला हे करायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला जे काही असेल ते कुठलंही ध्येय, म्हणजे हा मी आणि हे माझं ध्येय. आणि मला इकडं जायचं आहे, मला ह्या ध्येयाला प्राप्त करायचं आहे. म्हणजे मला इथून हे ध्येय अचीव करण्याकडे जायचं आहे. तर मोटिवेशन म्हणजे काय? तर हे ध्येय मला मिळावं असं वाटतं, याचं कारण काय की या ध्येयामध्ये काही क्वालिटीज आहेत. त्या ध्येयामध्ये किंवा जे मला मिळवायचं आहे त्याच्यामध्ये अशा काहीतरी गोष्टी आहेत की ज्या मला तिकडं आकर्षित करत आहेत. म्हणजे याला आपण म्हणूयात, या ध्येयामध्ये असा काहीतरी फोर्स आहे जो मला त्याच्याकडं पुल करतोय, म्हणजे किंवा त्याला त्याच्याकडं खेचतोय. हे समजून घ्यायला, मला डॉक्टर व्हायचं होतं, डॉक्टर होणं हे माझं ध्येय. का डॉक्टर व्हायचं आहे? तर डॉक्टर झाल्यानंतर एक सिक्युअर करिअर मिळतं, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पैसा मिळतो, त्याच्यामध्ये प्रतिष्ठा मिळते. ओके, तर हे त्या ध्येयामधले गुण आहेत की जे मला तिकडं खेचत आहेत. पण माझ्यामध्ये सुद्धा अशा काही फोर्सेस आहेत की ज्या मला तिकडे पुश करतायत. काय करतायत? पुश करतायत, म्हणजे तिकडं ढकलतायत. काय मग त्या, मी जर डॉक्टर झालो तर मला किती आनंद होईल. मी जर डॉक्टर झालो, लोक माझ्याकडं आदरानं बघतील तर मला किती छान वाटणार आहे.
मी जर डॉक्टर झालो तर मला खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करता येतील जगातल्या, कारण की माझ्याकडे ती कॅपॅसिटी असेल. मी जर डॉक्टर झालो, लोकांना मी ज्यावेळेस बरं करेन आणि ते मला थँक्यू म्हणतील, त्यावेळेस मला किती छान आनंद समाधान मिळणार आहे. तर ते माझं आतलं आनंद समाधान, माझ्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मिळणारं एक काहीतरी साधन, याच्यामुळं मला डॉक्टर व्हावं असं वाटतं. म्हणून मी स्वतःला तिकडं ढकलतोय. म्हणजे ह्या डॉक्टर होण्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या मला त्याच्याकडं खेचत आहेत, आणि डॉक्टर झाल्यानंतर मला काहीतरी मिळणार आहे म्हणून त्या गोष्टी मला तिकडं ढकलत आहेत. म्हणजे हा इकडून ढकलणारा आणि हा इकडून खेचणारा फोर्स. तर मोटिवेशन हे सायकोलॉजिकल भाषेमध्ये इट इज द पुलिंग अँड पुशिंग फोर्स. पुलिंग अँड पुशिंग फोर्स इन द प्रोसेस ऑफ दॅट डेव्हलपमेंट किंवा त्या प्रोसेस ऑफ दॅट अचिव्हिंग समथिंग, याला आपण मोटिवेशन म्हणतो. मग हे जेवढं स्ट्रॉंग, हे मोटिवेशन जेवढं स्ट्रॉंग, तेवढं याच्यासाठी, हे मिळवण्यासाठीच्या प्रयत्नांमधला फोकस जास्त, जास्त प्रयत्न करण्याची क्षमता जास्त, आणि ते अचीव होण्याची शक्यता जास्त. म्हणजे हे जेवढं मोटिवेशन जास्त, म्हणजेच काय, हा पुशिंग फोर्स पण जास्त, हा पुलिंग फोर्स पण जास्त, तर मी ते अचीव करण्याची शक्यता जास्त. याला आपण म्हणतो मोटिवेशन. जर हे मोटिवेशन कमी असेल, म्हणजेच बघू मिळालं तर करू, बघू मिळालं तर करू, आणि इकडलं पण मोटिवेशन काय, डॉक्टरीमध्येच काय दुसऱ्या बी ह्याच्यामध्ये मिळत आहे, जमलं तर बघू डॉक्टर होता येतं का. मग आता हा बघा, आता की जमलं तर बघू डॉक्टर होता येतं का असं वाटणारा मुलगा किती तास अभ्यास करेल, आणि मला डॉक्टर व्हायचंच आहे असं वाटणारा मुलगा किती तास अभ्यास करेल, ह्यात फरक पडेल का. त्यामुळं माझं मोटिवेशन जर पुअर असेल तर मी त्याच्यासाठी घेत असलेले एफर्ट किंवा मी त्याच्यासाठी घेत असलेले कष्ट हे कमी असतील. मोटिवेशन जेवढं जास्त तेवढे माझे एफर्ट, त्याची मोजण्याची किंमत जी आहे ती देण्याची तयारी माझी जास्त. त्यामुळे हे मोटिवेशन ज्याचं जास्त चांगलं, तो एखादं गोल अचीव करण्याची शक्यता जास्त.